महाड इमारत दुर्घटना प्रकरणी बचाव कार्य सुरू, अजूनही काही जण अडकल्याची भीती, एकाचा मृत्यू. जीएसटी संदर्भात वित्त मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण घोषणा, 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना जीएसटी माफ. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी वस्तू आणि सेवा कर नोंदणी करता आधार पडताळणी सुरू करण्याचा सरकारचा निर्णय. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाबाबत चर्चा, पक्षाच्या अधिवेशनापर्यंत हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम. तृतीयपंथी व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय परिषदेची स्थापना. देशात 23,38,035 रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनामुक्तीचा दर 75% अधिक, 7,10,771 रुग्णांवर उपचार सुरू. राज्यात काल कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47%. आज 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान. आणि इतर राज्यांप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याची घाई महाराष्ट्रात करणार नाही असं सांगत कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला निर्धार. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं काल रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंदाजे 19 रहिवासी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा प्रशासन तात्काळ कामावर लागलं. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 1:15च्या सुमाराला एनडीआरएफच्या 120 जणांच्या 3 तुकड्या महाडमध्ये दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्याहून येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमला वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि रायगड पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगून ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची दखल घेतली असून बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं सांगत या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकांसोबत बोलणं झाल्याचं शहा यांनी ट्विटरवरून सांगितलं. ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत शहा यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे. जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून गॅस कटर्स, अँब्युलन्स, जनरेटर, पाणी आणि बिस्किट अशी विविध मदत सामग्री तात्काळ पाठवण्यात आली. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात असलेली तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत काल संध्याकाळी 7च्या सुमाराला कोसळली. इमारत कोसळल्याचं वृत्त कळताच अत्यंत कमी वेळात पोलीस घटनास्थळी कार्यरत झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत स्थानिक आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. बचाव कार्य आणि मदत कार्य हे जलदगतीनं करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. 5 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 सदनिका होत्या. इमारत हालत असल्याचं लक्षात आल्यानंतर 25 कुटुंब बाहेर पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. इमारतीतलं काही काम बेकायदेशीर असल्याचा आणि इमारतीच्या दर्जाबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. इमारतीच्या बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान दुर्घटनेनंतर प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या 4 तासात 100 तरुणांनी रक्तदान केलं असून अजूनही काही तरुण हे रक्तदानासाठी पुढे येत आहेत. वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंत असलेल्या उद्योगांना केंद्रीय वित्त मंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी माफ केला आहे. याआधी 20 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना जीएसटीतून वगळण्यात आलं होतं. 1.5 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांना केवळ 1% कर भरावा लागेल अशी घोषणा वित्त मंत्रालयानं काल केली.
बांधकाम उद्योग, विशेषतः गृहनिर्माण क्षेत्राला 5% दर आकारण्याचा निर्णयही वित्त मंत्रालयानं काल जाहीर केला. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून अनेक वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली. आता केवळ चैनीच्या वस्तूंवर 28% कर लावण्यात आला आहे. वाहतुकीसाठी असलेल्या ई-वे बिल आकारणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 131 कोटी बिलांचं वितरण करण्यात आलं आहे. यापैकी 40% बिलं ही आंतरराज्य वाहतुकीसाठी आकारण्यात आली आहेत, असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. व्यवसायात सुलभता वाढवण्यासाठी सरकारनं वस्तू आणि सेवा कर नोंदणीकरता आधार पडताळणी सुरू केली आहे. आधार पडताळणीमुळे इच्छुक व्यापाऱ्यांना 3 दिवसाच्या आत नवीन वस्तू सेवा कर प्रमाणपत्र दिलं जाईल. सत्यतेची पडताळणी करण्यासाठी आता वाट बघावी लागणार नाही. मात्र जे व्यापारी आधार पडताळणीचा पर्याय स्वीकारणार नाहीत त्यांना पूर्वी जाहीर केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना वस्तू आणि सेवा कर प्रमाणपत्र दिलं जाईल. या सुविधेमुळे प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन मिळेल, असं सरकारनं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची काल नवी दिल्लीत सुमारे 7 तास बैठक झाली. पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्याबाबत 23 नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यावर या बैठकीत काल दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा झाली. या बैठकीला 48 नेते उपस्थित होते. पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचं अधिवेशन शक्य तितक्या लवकर घेण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारी समितीनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी सोनिया गांधी यांनीच पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी राहावं अशी विनंती समितीनं केली आहे. पक्षाच्या कार्यकारी समितीनं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीच्या सुरुवातीला सांगितलं होतं. समितीतल्या काही वरिष्ठ नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं असं बैठकीत सुचवलं. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपद सोडणार असतील तर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं असाही विचार काही नेत्यांनी मांडला. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. पक्षासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक ते संघटनात्मक बदल करायला कार्यकारी समितीनं सोनिया गांधी यांना अधिकार दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्याबाबत पत्र लिहिलेल्या नेत्यांवर अनेक नेत्यांनी या बैठकीत टीका केली. या बैठकीला 48 नेते हजर होते. बैठकीत पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केल्याचं वृत्त आहे. राजस्थानात राजकीय पेच उद्भवला असताना आणि हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या रुग्णालयात असतानाच हे पत्र का लिहिलं गेलं असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रसारमाध्यमांसमोर जाऊन मुद्दे उपस्थित न करता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तुमचे मुद्दे मांडा, असंही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या 3 नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्यातले काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या आजची वर्किंग कमिटी लक्षात घेता काही विद्वान लोकांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना माझी जी भूमिका आहे ती भूमिका माझ्या ट्विटमध्ये दिली आणि आजही त्या ट्विटवर मी कायम आहे. तृतीयपंथी व्यक्तींसाठी एका अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारनं राष्ट्रीय परिषदेची स्थापना केली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतील. तृतीयपंथी व्यक्तींसंदर्भात धोरणं, कार्यक्रम, कायदे आणि योजना तयार करण्यासंदर्भात सरकारला सल्ला देण्याचं काम ही परिषद करेल. तृतीयपंथीयांना समान संधी देण्यासंदर्भात धोरणांचं आणि उपक्रमांच्या परिणामांचं मूल्यांकन ही परिषद करेल. तसंच त्यावर देखरेख ठेवेल. विविध मंत्रालयांमधील प्रतिनिधी, तृतीयपंथी समुदायातले 5 प्रतिनिधी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी तसंच स्वयंसेवी संस्थांमधले तज्ज्ञ या परिषदेचे सदस्य असतील. देशातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा तिपटीनं जास्त आहे.
गेल्या 24 तासात 57,469 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 23,38,035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 75.27% इतका झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 61,408 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून देशातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 31,06,348 इतकी झाली आहे. देशात काल 836 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 57,542 इतकी झाली आहे. देशातला मृत्यूदर घटून 1.85% इतका झाला आहे. भारतानं आतापर्यंत एकूण 3,59,02,137 इतक्या चाचण्या केल्या असून गेल्या 24 तासात 6,09,917 चाचण्या झाल्या. तसंच चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं भारताची आगेकूच सुरू आहे अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे. राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 5 लाखांच्या वर पोहोचली आहे. राज्यात काल 14,219 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे राज्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ही 5,02,490 झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47% इतका झाला आहे. राज्यात आज 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ही 6,93,398 इतकी झाली आहे. यापैकी 1,68,126 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात काल 212 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदर 3.24% इतका आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सध्या 12,44,024 जण गृहविलगीकरणात तर 33,922 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. इतर राज्यांप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याची घाई महाराष्ट्रात करणार नाही असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोरोना प्रतिबंधासाठी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिका करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी काल ठाणे पालिका मुख्यालयाच्या सभागृहात घेतला. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. महाराष्ट्रात घाई गडबडीनं व्यवहार सुरू केले जाणार नाहीत, पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊनच काही व्यवहार सुरू केले गेले आहेत. काही गोष्टी सुरू करणं अद्याप शक्य नाही, मात्र काही व्यवहार सुरू असल्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. पावसाळ्यात नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी असं ते म्हणाले. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठीचा मुंब्रा पॅटर्न राज्यातल्या अन्य भागात राबवावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या. ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धचा लढा हा अधिक तीव्र करावा. तसंच पावसाळी आजार, खड्डे, रस्ते आणि कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रित करावं असं त्यांनी सांगितलं. आगामी काळात विविध धर्मीय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक असल्याचं सांगत कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊ देणार नाही असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सरकार महानगरपालिकांच्या पाठीशी आहे. कोरोना उपाययोजनांसाठी ठाण्याला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एकूणच काम चांगलं चाललेलं आहे. सर्वांना मी हेच सांगतोय की गाफील राहू नका. आकडा खाली येत असला तरी देखील, कोणी कौतुक केलं तरी देखील आता कौतुकाचे बळी पडू नका. काम प्रभावीपणाने असंच करत राहा. आपल्याला हा आकडा शून्यापर्यंत आणायचा. राज्यात जालना, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकार टेली आयसीयू उपक्रम सुरू करणार आहे. या उपक्रमाचं येत्या गुरुवारी उद्घाटन होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. गंभीर अवस्थेतल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञांकडून तंत्रज्ञानाच्या आधारे माहिती घेता येणारा टेली आयसीयू हा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानंतर भिवंडी इथं हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला असं त्यांनी सांगितलं. मिडकॅप नावाची सामाजिक संस्था आणि वी डॉक्टर या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. 6 जिल्ह्यांमधल्या प्रयोगांनंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा उपक्रम सुरू करून मृत्यूदर कमी करायचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मध्ये दिवसातून 3 वेळेस
साधारणपणे दिल्ली आणि अन्य ठिकाणी बसलेले जे विशेषज्ञ आहेत, म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट आहेत, म्हणजेच फिजिशियन्स आहेत, ज्यांची आज संख्या नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही रुग्ण आहेत त्याच्या तुलनेत कमी असते, त्या दृष्टिकोनातून आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत. हे 6 जिल्ह्यांमध्ये एक आठवडाभर आपण साधारण त्यांचं बारकाईने निरीक्षण करू. कोरोनाची साथ कमी होत असल्याचं लक्षात येत असलं तरी गाफील राहू नका, अद्याप धोका टळला नाही असा इशारा औरंगाबाद शहरात केलेल्या सिरो सर्वेक्षणानंतर मिळाला आहे. शहरात केलेल्या कोविड सिरो सर्वेक्षणात शहरातील 11.89% म्हणजे 1,70,000 नागरिकांमध्ये प्रतिद्रव्य अर्थात अँटीबॉडीज आढळल्या असून हा अहवाल शहरातल्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ही संख्या हा केवळ अंदाज असल्याचं औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील सर्व 115 वॉर्डांमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण 4,327 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 10 ते 17 वयोगटातील मुलांचाही क्लस्टर पद्धतीनं अभ्यास करण्यात आला. 11.81% झोपडपट्टीतील लोकसंख्येत हे प्रमाण 14.56% तर इतर लोकसंख्येत 10.62% आहे. शहरातील सिलेखाना, नूतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, जुना बाजार, न्यायनगर, निजामगड, संजय नगर या 5 वॉर्डातील लोकांमध्ये सर्वाधिक प्रतिद्रव्य आढळली असून जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी, शास्त्रीनगर आणि संत ज्ञानेश्वर नगर या वॉर्डात सर्वात कमी म्हणजे 0% लोकांमध्ये प्रतिद्रव्य आढळून आले. मास्क वापरणं, वारंवार हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं, सुरक्षित अंतर राखणं या उपायांची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही असं चव्हाण म्हणाले. पॅन्डेमिकपासून दूर राहू शकतो. आता एक मात्र म्हणता येईल की या रोगाची साथ हळूहळू म्हणजे काही प्रमाणात कमी होत चालली. तुम्ही बघितले जुलैमध्ये मॅक्सिमम पेशंट होते, ऑगस्टमध्ये मात्र पेशंटचं प्रमाण आता डिक्लाईन होत चाललेलं आहे. त्या थोड्या प्रमाणात, मी असं म्हणणार नाही लक्षणीय झालं, परंतु हे कुठेतरी दिसायला लागले. परंतु जितकी शिस्त आपण वाढवणार तेवढा याचा रिझल्ट आपल्याला चांगला येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला येत्या डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणाऱ्या या कागदपत्रांमध्ये वाहनांचं वैधता प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे. मोटार विषयक ज्या कागदपत्रांची वैधता यावर्षी 1 फेब्रुवारीपासून संपली आहे अशी कागदपत्र येत्या डिसेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. कोविड-19च्या काळात गणेशोत्सव सामाजिक अंतर राखून साधेपणानं साजरा करण्यासह गणेश मूर्तींचं विसर्जन हे प्राधान्यानं कृत्रिम तलावात करण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मुंबईकरांनी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाला अतिशय साधेपणानं आणि महापालिकेनं दिलेल्या सूचनांचं अधिकाधिक पालन करत मोठ्या मिरवणुका न काढता सामाजिक अंतर राखून निरोप दिला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याच्या टक्केवारीमध्ये यंदा तब्बल 57.76% वाढ ही नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी 3 सप्टेंबर 2019 रोजी कृत्रिम तलावांमध्ये 14,490 एवढ्या 1.5 दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं होतं. मात्र यावर्षी या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 22,859 एवढ्या श्री गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. त्याचबरोबर आपल्या बाप्पाला घरी किंवा सोसायटीमध्ये निरोप देणाऱ्या नागरिकांची संख्याही यंदा मोठी होती. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडी देखील यंदा नव्हती. तर समुद्र, तलाव, खाडी इत्यादी ठिकाणी महापालिकेनं केलेल्या आवाहनानुसार स्वतः गणेशमूर्ती विसर्जनासाठी न जाता आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींचं विसर्जन हे महापालिकेच्या कर्मचारी आणि स्वयंसेवकांद्वारे केलं. त्याचबरोबर दरवर्षीच्या तुलनेत यंदाचं 1.5 दिवसांचं विसर्जन हे अधिक लवकर आणि वेळेत संपन्न झालं. गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी काल बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करून या उत्सव काळात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.
कोरोनाचं संकट पाहता या काळात लागणारी गरज लक्षात घेऊन अमरावती परिक्षेत्रातल्या सार्वजनिक मंडळांनी रक्तदान शिबिरं घेऊन गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करावा असं आवाहनही रानडे यांनी केलं. दिवसाला 150 रक्त बॉटल जमा करण्याचं नियोजन असून कोरोनामुळे रक्ताची गरज पाहता हा उपक्रम राज्यभर हाती घेण्यात आला आहे. आज ज्येष्ठा गौरीचं घरोघरी आगमन होत आहे. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्त्व आहे. यामध्ये गौरीची स्थापना करून त्यांचं मनोभावे पूजन करण्यात येतं. महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी बसवण्याचे प्रकार आणि पद्धत वेगवेगळी असली तरी त्यात उत्साह मात्र सारखाच असतो. गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. नागरिकांमध्ये कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं नागपुरातल्या हिलटॉप परिसरात एकता गणेशोत्सव मंडळानं कोरोना केअर रुग्णालयाची प्रतिकृती उभारली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसंच पोलिसांची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे. या प्रतिकृती बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. मुंबईतल्या उपनगरी रेल्वे प्रणालीच्या जाळ्याची क्षमता, सेवा गुणवत्ता आणि सुरक्षा वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि AIIB म्हणजेच आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक यांच्यात करार झाला आहे. करारानुसार मुंबई शहर परिवहन प्रकल्प 3 साठी $500 दशलक्ष कर्ज देण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होऊन वेळेत बचत होईल तसंच अपघातांचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी $997 दशलक्ष इतका खर्च अपेक्षित आहे. कोरोनाच्या संकटात विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेशपूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वतः हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकटात धोका टाळण्याच्या दृष्टीनं देशातले बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत, तर दुसरीकडे अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं नियोजन करत आहेत, असं त्यांनी नमूद केलं आहे. जगभरात जिथे जिथे शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले, याकडेही आदित्य ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून लक्ष वेधलं आहे. हा विषय केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर त्यांचे कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही संबंधित आहे. त्यामुळे यात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावेत. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष हे जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावं अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर ₹5 अनुदान त्वरित द्यावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर ₹17 ते ₹20 दूध दर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम दूध विक्री व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेला दूध भुकटी आयातीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादकांवर होणार आहे. कोरोनामुळे दूध खरेदी करणाऱ्या संस्थांनी दूध खरेदी कमी केली असून दरही कमी केला आहे, असं शेट्टी यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 30,000 टन दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा. दूध भुकटीसाठी प्रति किलो ₹50 अनुदान द्यावं. दूध भुकटी, तूप आणि लोणी यावरचा वस्तू आणि सेवा कर कमी करावा. यासह दुधाला प्रतिलिटर ₹5 अनुदान देऊन प्रतिलिटर ₹25 भाव द्यावा अशा मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. दूध उत्पादक शेतकरी आहेत,
म्हणजे 46 लाख दूध उत्पादक परिवारांना त्याचा लाभ होणार आहे आणि हा निर्णय नाही घेतला तर आम्ही गप्प बसणार नाही. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. ही मोर्चांची मालिका संपल्यानंतर निर्णायक लढ्याला सुरुवात होणार आहे. ही आमची पोकळ धमकी नाही. 2007ला हे आम्ही करून दाखवलंय, 2018ला करून दाखवलंय. त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही आता केल्याशिवाय सोडणार. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची काल सलग तिसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी झाली. पिठानीसोबतच सुशांतचा स्वयंपाकी नीरज आणि सुशांतचे आर्थिक व्यवहार पाहणारे लेखापाल रजत मेवाती यांचीही काल सीबीआयनं चौकशी केली. सीबीआयच्या पथकानं सुशांतच्या मालकीच्या रिसॉर्टवर जाऊन तर सीबीआयच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सुशांतच्या घरी जाऊन पाहणी केली. सीबीआयनं अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी समन्स बजावलं असून आपल्याला हे समन्स मिळालं नसल्याचं रियाने म्हटलंय. दरम्यान सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला हे एका प्रकारे योग्यच झालं असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. सीबीआयकडे तपास गेल्यानं आता लवकरच सत्य बाहेर येईल असं त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात आजही पावसानं विश्रांती घेतली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातल्या उदय नदीला आलेल्या पुरामध्ये 6 वर्षांच्या मुलासह आणखी 1 जण वाहून गेला. या दोघांचा शोध सुरू आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा प्रशासनानं दिली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाड इमारत दुर्घटना प्रकरणी बचाव कार्य सुरू. अजूनही काही जण अडकल्याची भीती. एकाचा मृत्यू. जीएसटी संदर्भात वित्त मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण घोषणा. 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना जीएसटी माफ. वस्तू आणि सेवा कर नोंदणीकरता आधार पडताळणी सुरू करण्याचा सरकारचा निर्णय. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाबाबत चर्चा. पक्षाच्या अधिवेशनापर्यंत हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम. तृतीयपंथी व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय परिषदेची स्थापना. देशात 23,38,035 रुग्ण कोरोनामुक्त. कोरोनामुक्त होण्याचा दर 75% जास्त. 7,10,771 रुग्णांवर उपचार सुरू. राज्यात काल कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47%. आज 11,015 नव्या कोरोना रुग्णांचं निदान. आणि इतर राज्यांप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याची घाई महाराष्ट्रात करणार नाही असं सांगत कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला निर्धार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.